रामकृष्ण हरी माऊली. आज थोडासा स्वयंपाकातून वेळ मिळाला होता, तर आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मला. की मी अगोदर पोलीस भरतीची तयारी करत होते 2-3 वर्षामागे, परंतु मला थोडा रनिंगचा त्रास व्हायला लागला, म्हणून मी अर्धवट सोडलं. गोळा वगैरे अभ्यास वगैरे चांगला होता. माझं आणि माझ्या आहोंचं खूप मोठं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं. मला त्यांनी खूप मदत केली रनिंगमध्ये, अभ्यासात, अकॅडमी वगैरे सगळं काही केलं, परंतु माझ्या शरीरानं मला साथ दिली नाही आणि माझं स्वप्न आणि आहोंचं स्वप्न अर्धवटच राहिलं. मनाला थोडंसं वाईट वाटतं, पण आम्ही इथेच थांबणार नाही. तर आम्ही आमच्या दिरांची 2 मुलं आहेत आणि आमची पण आणखीन आमची मुलं लहान आहेत ती, परंतु दिरांची मुलं आमच्या मोठी आहेत ती. माझी दिराची मुलगी एक आता सध्या 8वीला आहे, तर तिला आम्ही आतापासूनच गोळाफेक, रनिंग, डिप्स काढणे आणि दोरीवरच्या उड्या या सगळ्या गोष्टी मी तिला आतापासून ट्रीट करते. कारण आम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते आता आम्ही आमच्या मुलांच्या डोळ्यात आम्ही ती स्वप्न उतरवणार आणि ती सत्यात उतरण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. आणि मी आणि आहो त्यांना पूर्णपणे ट्रीट करतोय. अभ्यासात त्यांचे पाढेपाठ करून घेणे, वर्गमूळ, व्याकरण ही सगळी जर तयारी आतापासूनच आम्ही घेतली तर त्यांना पुढं जाऊन सगळं काही सोपं जाईल. आणि त्या आमच्या दिराची मुलगी ती गोळा पण खूप छान टाकते. मी तिला दररोजचं गोळा टाकण्यास मदत करते आणि आता पण ती माझ्यासोबतच आहे. आता मी तिला गोळा कसा टाकायचा, कुठं चूक होते ते दाखवत आहे. तर चला मी तुम्हाला गोळा टाकून दाखवते आणि तिला पण दाखवते आम्ही दोघी कसा गोळा टाकते ते. तर ही आहे आमच्या दिराची मुलगी बघा, ही ताई आमची, सिद्धी नाव आहे तिचं. आणि आता ताईला मी गोळा टाकून दाखवते आणि तिचा पण गोळा तुम्ही पहा ती कशी टाकते. ती जिथं चुकते तिथं मी तिला ट्रीट करते कसा गोळा टाकायचा. अंधार होत आहे, आम्ही चटकन दाखवतो तुम्हाला. माऊली, मी आतापासूनच पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते. आता मी 8वीला आहे आणि मी पोलीस भरतीचा अभ्यास पण करते. आणि जिथं मी गोळा टाकायला चुकल तिथं माझे काका आणि काकू मला सांगतायत, मला मदत करतायत. गोळा टाकताना माझ्या थोड्या चुका होत होत्या, म्हणून आता मला काकू सांगणार आहेत गोळा कसा टाकायचा. रामकृष्ण हरी. हे बघ, असा राऊंड असतो गोल. येताना रेगेच्या असं आत यायचं मागून आणि पहिल्यांदा असं अंतर घ्यायचं पायाचं एवढं. आणि इथं रेग असती, तिथून गोळा मोजला जातो. असं रेगेला चिटकून उभं राहायचं. जास्त वेळ गोळा हातात ठेवायचा नाही. असं कानाबरोबर गोळा घ्यायचा, असं श्वास घ्यायचा मोठा, सोडून द्यायचा गोळा. कळलं? रानात फारच अंधार झाला म्हणून आम्ही घराकडे आलोय आणि घराकडे येऊन सिद्धीला मी दोरीवरच्या उड्या मारायला लावल्यात. पाहते कशी दोरीवरच्या उड्या मारते. तिला मार म्हणलं दोरीवरच्या उड्या, तर ती म्हणली काकू अगोदर तुम्ही मला दाखवा, माझ्याकडून चुका होत आहेत. तर मी तिला आता दाखवते. दोरीवरच्या उड्या मारल्यानं पायामध्ये ताकद भरपूर येते आणि रनिंगसाठी खूप फायदा होतोय. अशा मारायच्या दोरीवरच्या उड्या. तर कसा वाटला आमच्या मायलेकीचा व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणखीन उद्या आमचा व्हिडिओ नक्की पहा.